ते बघू शकता याच्यावर लिहिलं आहे वेलेश्वर। तर हा रस्ता आहे। तर आपण इकडून घोडेगावातून आलो, आपल्याला समोर न जाता समोर जर गेलं तर आपण कुरवंडीला येऊन पोचू। तर आपल्याला या रस्त्याने खाली जाय। मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये। मी तुमचा होस्ट अवधूत भागवत। तर मित्रांनो, हा घाट चढून आलो कुरवंडीचा। तर आपल्याला या ठिकाणी या रस्त्याने सरळ कच्चा रस्ता आहे, या कच्च्या रस्त्याने सरळ तिकडे वेलेश्वरला जायचं आहे। ते बघू शकता याच्यावर लिहिलं आहे वेलेश्वर। तर हा रस्ता आहे। तर आपण इकडून घोडेगावातून आलो, आपल्याला समोर न जाता समोर जर गेलं तर आपण तर मित्रांनो, आपण आलेलो आहे वेलेश्वर मंदिराच्या जवळ, म्हणजे मंदिराच्या समोर येऊन थांबलेलं आहे। तर हे पाठीमाग आहे वेलेश्वर महादेव यांचे मंदिर। या मंदिराचा आपण आता आलेलं आहे घाट चढून। दोन घाट चढले, एक कुरवंडीचा आणि एक वेलेश्वर महादेवांचा। तर वरती आल्यावरती मला सुंदर असा निसर्ग, इथलची कोल्ड कोल्ड हवा, कोमल कोमल हवा, या जागेवर आलो डोंगरावरती वेलेश्वर महाराजांना, वेलेश्वर महादेव मंदिराला भेट देण्यासाठी। तर तुम्हाला हा निसर्गाचा आनंद घेऊन देतो तुम्हाला।
तुम्ही सेवक हा इथे सेवा करतो. असं आहे काय? मला तुमची जरा मुलाखत घ्यायची होती मंदिराविषयी जी माहिती आहे. मित्रांनो, मी आत्ता थांबलेला आहे वेलेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये. यानंतर या मंदिरातल्या पुजाऱ्यांनी जी माहिती दिली या मंदिराची ती अशा स्वरूपाची होती. छोटं होतं 5-10 त्याच्यावर आम्ही ताटं बांधून 7 दिवस सप्ताह काढायचो. नंतर मग ते मंदिर पडलं. त्याच्यावर मंदिर पडलं ते पिंडीवरती एक खाडा सुद्धा पडला नव्हता. कळस साईडला जाता तो 2-3 महिन्यांनी भेटला. त्याच्यानंतर मग हे मंदिर उभं करण्यात आलं. आता रोडचं काम झालं, ग्राउंडचं पाठीमागं गार्डन विहिरीचं काम झालं. हे भक्त निवास झाले पाठीमागं. येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांची सगळी सुविधा आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी पाहिजे तेवढं खिचडीचं फराळाचं भेटते. परत शिवरात्रीला 7 दिवस सप्ताह असतो. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल या मंदिराची. तर मित्रांनो, या पुजाऱ्यांची जी माहिती घेतली आपण, या पुजाऱ्यांच्या माहितीमध्ये एक कॉमन गोष्ट होती, ती म्हणजे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी यात्रा भरते.
देण्यासाठी भेट देऊन झाली, दर्शन सुद्धा झाले, मला व्हिडिओ दाखवून सुद्धा आला. तर वेळ जाईल आहे इथंच थांबण्याची. मी तुम्हाला भेटतो आता नवीन लोकेशनवरती अशाच. तोपर्यंत माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र करा. सबस्क्राईबच्या बाजूला असलेले बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओची नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन किंवा अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तोपर्यंत सर्वांना बाय. Mm-hmm.